नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सी प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा पुढचा पार्ट पाहणार आहे. मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की काय काय झालं आपलं, की सी लँग्वेज कधी डेव्हलप झाली, कोणी डेव्हलप केली, त्याचे फीचर्स काय आहेत, ॲप्लिकेशन, हे सर्व मागच्या लेक्चरला आपण पाहिलेले आहे. तर या लेक्चरला विना वेळ घालवता आपण सुरू करू पुढचा पार्ट. ठीक आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं त्याचा थोडा ओव्हरव्ह्यू पाहूया आपण. ओके. तर या केसमध्ये आपण काय पाहिलं होतं की डेनिस रिची यांनी AT&T बेल लॅब्समध्ये याचा शोध लावला होता आणि ब्रायन कर्निगन यांनी सुद्धा त्यांना साथ दिली होती, पण मेन कॉन्ट्रीब्युशन हे डेनिस रिचेंचंच होतं. तर त्याच्या आधी बी लँग्वेज होती. हे सगळं पाहिलं होतं आपण. तर या केसमध्ये आपल्याला पाहायचं आहे इयर 1966मध्ये BCPL आपण पाहिली होती. बेसिक्स कंबाइंड प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे ही, जी की मार्टिन रिचार्ड्स यांनी सीला इन्फ्लुएन्स करण्यासाठी, सीला थोडासा रुंदीगत वाढवण्यासाठी, त्यामध्ये काहीतरी फीचर्स ॲड करण्यासाठी याचा शोध लावला होता. सीच्या अगोदर पण. ओके. बी लँग्वेज आहे ती सीच्या आधी डेव्हलप झाली होती, ती आपण पाहिली. कुणी डेव्हलप केली होती? केन थॉम्सन यांनी. क्रिएशन ऑफ सी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणी केलेलं आहे ते, कोणी? डेनिस रिचननी ॲट AT&T बेल लॅब्समध्ये. एम काय होता? टू रिराईट द युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. हा त्याचा मेन एम होता. ओके. तर 1983 ते 1989, तर त्याच्या आधी 1973मध्ये युनिक्स रिटर्न इन सी, म्हणजेच पर्पज काय होता आपला? टू रिराईट द युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. तर तेच 1973मध्ये ते काम केलं गेलं, जे की युनिक्स सिस्टीमला रिराईट केलं, पण कशामध्ये? इन सीमध्ये. बघा इथं. तर इथे तुम्ही पाहू शकता युनिक्स रिटर्न इन सी, युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम इन रिटर्न इन सी, डेमॉन्स्ट्रेटिंग लँग्वेज पावर्स अँड पोर्टेबिलिटी. ठीक आहे. तर त्याच पद्धतीने 1983 to 1989 ANSI सी स्टँडर्डायझेशन मीन्स, या केसमध्ये काय केलं होतं की सीला स्टँडर्डाइज केलं होतं एक कमिटी स्थापन करून. कोणाद्वारे? बाय ANSI, अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूटद्वारे. ठीक आहे. त्यांच्याद्वारे हे केलं होतं. 1999ला C99 स्टँडर्ड असं देखील म्हणतात त्याला. तर त्याच्यामध्ये न्यू फीचर्स ॲड करत गेले, फंक्शन्स, ॲरे, जे की तुम्ही आता शिकणार आहात ते. 2011मध्ये त्याच्या मल्टी थ्रेडिंग म्हणजे काय, की एकाच डिव्हाइसमध्ये मल्टिपल टास्क करणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मोबाईलच्या बाबतीत बघितलं तर व्हॉट्सअप, फेसबुक हे सगळं एकाच टायमिंगला ऑपरेट करणे, म्हणजे मल्टिपल. त्यावेळी व्हॉट्सअप देखील ओपन केलेले असेल, फेसबुक देखील ओपन केलेले असेल, ट्विटर ओपन केलेलं असेल, इंस्टाग्राम, यूट्यूब एकाच वेळी ओपन केलेले असेल तर त्याला आपण काय म्हणतो? मल्टीटास्किंग असं म्हणतो. ओके. म्हणजे एकाच वेळेला मल्टिपल ॲप्स ओपन करणे, त्याला आपण काय म्हणतो? मल्टी थ्रेडिंग किंवा मल्टीटास्किंग म्हणतो. ॲटॉमिक ऑपरेशन्स, एका वेळी एकच ऑपरेशन करणे. अँड अदर एनहान्समेंट्स म्हणजे अचिव्हमेंट्स जे काय आहेत ते, म्हणजे वाढत गेले, रुंदीगत करत गेलेले किंवा होत गेलेले. तसंच 2017ला C17 देखील म्हणतात, C17 स्टँडर्डमध्ये. तसंच थोडेसे मायनर अपडेट झाले, त्यामुळे थोडेसे मायनर फंक्शन्स जरा ॲड झाले, एक नवीन फंक्शन्स कीवर्ड्स ॲड झाले त्यामध्ये. तशाच पद्धतीने टुडे वाईड स्प्रेड यूज आहे सीचा प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये. मुख्यत्वे सिस्टीम लँग्वेजमध्ये याचा वापर केला जातो, ॲप्लिकेशन म्हटलं गेलं तर आता आपल्याला बघायचा आहे मेन मुद्दा. तुमचे 101% पेपरला क्वेश्चन विचारला जातो, डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम किंवा सी लँग्वेज विथ द प्रॉपर डायग्राम. त्याचं मी तुम्हाला प्रॉपर आन्सर मेन्शन करतो या युनिटच्या शेवटी, कोणकोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते. तर तुम्ही या केसमध्ये पाहू शकता, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. आता मेन मुद्दा इथूनच सुरू होतो मित्रांनो.
तर काय कोणकोणते सेक्शन आहे त्याआधी मी तुम्हाला एक छोटासा का होईना प्रोग्राम करून दाखवतो, हाऊ टू रन दिस प्रोग्राम. तर त्याचा तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ठीक आहे, तर लगेच मी तुम्हाला करून दाखवतो. तर चला पाहूया. हा तुम्हाला इंटरफेस दिसत असेल ह्या कंपायलरचा. तर तुम्हाला हा कोणता कंपायलर वापरायचा फोनवर, ते तुम्हाला मी मोबाईलवर कोणता कंपायलर आहे बेटर ते तुम्हाला मी इथं सांगतो. तर पहा, प्ले स्टोअरवर जायचं इथं, त्यानंतर सर्च करायचं कोडिंग सी, आणि इथं तुम्हाला इथं मी इन्स्टॉल केलेलं आहे अगोदरच. तुम्ही इथे येऊन हा ॲप इन्स्टॉल करू शकता आणि याच्यावर तुम्ही कोडिंग करायचं. आता मी इथूनच ओपन हा करतो आहे, तर मी तिथं डायरेक्ट पोचतो. तर या केसमध्ये बघा, हा सिम्पल स्ट्रक्चर आहे प्रोग्रामचा. तर बघा, मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगतो. एखादा ॲडिशनचा प्रोग्राम करतो, म्हणजे एला एक 10 व्हॅल्यू देतो आणि बीला 5, आणि सीमध्ये काय करतो, सी इक्वल टू ए प्लस बी. सिम्पल मॅथमॅटिक्स आहे आपलं, आणि मला 15 डिस्प्ले करायचा. हे आपण हातानं करत होतो, पण हे कम्प्युटर कसं होणार, मोबाईल करून कसं होणार, कॅल्क्युलेटरवर तर होतंच, पण कोडिंगच्या लँग्वेज हे कसं होणार युजिंग सी. तर इथे आपल्याला ते पाहायचं आहे. तर तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ अंततः पहा, तुम्हाला समजून येईल सर्व. तर लक्षात घ्या, ह्यासाठी तुम्हाला हेडर्स फाईल काय आहेत, काय फक्त बघा मी प्रोग्राम कसा करतोय, बाकी काहीच लक्षात घेऊ नका. हे मी कोणतं चिन्ह वापरले, काय वापरले, कोणतं साईन वापरले, काय वापरतोय, काय नाही, याकडे लक्ष नका. फक्त मी कसं करतो त्याकडे लक्ष द्या. ओके, मग मी तुम्हाला सगळं सांगतो. ओके, ठीक आहे. तर पहा, हॅश इन्क्लूड stdio.h नावाची एक हेडर फाईल आहे, ज्याच्यामध्ये प्रिंटएफ आणि स्कॅनएफ नावाचं फंक्शन येतं. त्याच पद्धतीने इथं लिहावं लागतं इंट मेन, आणि त्या केसमध्ये जर मी ते इंट लिहिलं तर इथं मला रिटर्न 0 कंपल्सरी लिहावं लागतं. मी काय म्हणलो होतो त्याच पद्धतीने पहा, इथं मला घ्यावं लागेल इंट ए. तुम्हाला मी समजावून प्रॉपर सांगतो, फक्त बघा मी कसं करत आहे. हा कोड हे लक्षात घ्या, कोडलाच प्रोग्राम असं म्हणतात. आता म्हणजे कोड म्हणजे काय, प्रोग्राम म्हणजे काय, तसं काय नसतं. ठीक आहे, आणि मी तुम्ही काय म्हणलो 5 घेऊया व्हॅल्यू. त्यानंतर मी काय म्हणलेलो, एक सी पण घ्यायचा आहे. मी ते सी सुद्धा ह्याला म्हणतात डिक्लेरेशन भाग. काय म्हणतात, डिक्लेरेशन भाग असं म्हणतात. ठीक आहे, तर पहा, सी इक्वल टू ए प्लस बी, आणि करा प्रिंटएफ करा. इथे प्रिंटएफ तुम्ही करू शकता /n, आणि इथं लिहा तुम्ही काय लिहायचं आहे, %d, आणि इथं तुम्ही लिहा सीला प्रिंट करा. सगळं मी केलेलं आहे. आता प्रोग्राम रन करतो मी. बघा, सीची व्हॅल्यू 15 आलेली आहे का, हो, कॅल्क्युलेटरवरही करता येते. सो कॅल्क्युलेटर बनण्यासाठी सुद्धा काहीतरी कोडिंग असतं ना मागं, हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो. तर आहे प्रोग्राम. आत्ता लक्षात घ्या, कोणत्याही लँग्वेजमध्ये प्रोग्राम करत असताना त्याचं काहीतरी स्ट्रक्चर असतं. तर या केसमध्ये सीचं हे स्ट्रक्चर आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी जी पहिली लाईन जी लिहिलेली आहे ना, त्याला म्हटलं जातं हेडर सेक्शन किंवा लिंक सेक्शन असं म्हणतात त्याला, की जे लिहावंच लागतं. तर इथं मी तुम्हाला काही नोट लिहून देत आहे, ते तुम्ही लिहा, कारण लिहून म्हणजे ते मेन्शन करणार आहे ह्या केसमध्ये. तर ते तुम्ही पहा की कसं काय करायचं. हा सिम्पल प्रोग्राम आहे, ॲडिशनचा प्रोग्राम आहे, सिम्पल आहे, बेसिक प्रोग्राम आहे. ते तुम्हाला हळूहळू पुढे गेल्यानंतर तुम्हाला हे समजून येईल, नक्कीच समजून येईल. ठीक आहे, तर पहिली जी लाईन आहे ती कोणती लाईन आहे, त्याला आपण काय म्हणतो, हेडर्स फाईल्स म्हणतो. लक्षात ठेवा, काय म्हणतो, हेडर्स फाईल्स. जे पहिल्यांदा हॅश आहे ना, जे मी हॅश लिहिले ना, हॅश, आता मी ह्याला काय करतो, कमेंटमध्ये टाकतो. जर मी कमेंटमध्ये टाकलं ना, हा प्रोग्राम इथून नाहीसा होऊन जातो. काय होऊन जातो, नाहीसा होऊन जातो. तर तुम्ही जर रन केलं तर पहा, आहे का, रन केलं तर असेल, म्हणजे काहीच नाही या प्रोग्राममध्ये. कळलं, तर ते म्हणतं काहीतरी स्ट्रक्चर पाहिजे. तर हे स्ट्रक्चर आहे त्याचं. कळलं, आता बघा रन होणार 100%. ठीक आहे, तर ही पहिली मी तुम्हाला सांगितलं याला काय म्हणतात,
हे कुठं लिहून ठेवा, वही काढा यासाठी नवीन. हेडर फाईल्स काय म्हणतात त्याला, हेडर फाईल्स असं म्हणतात मित्रांनो. ह्याला म्हणतात एंट्री पॉईंट. आता कोणताही घर असून दे, त्याला काहीतरी मेन एंट्री गेट असतो. मोठं बंगलो असून दे किंवा एखादं घर असून दे, त्याला मेन दरवाजा असतो, मेन एंट्री पॉईंट असतो. तर याच्याशिवाय प्रोग्राम हा अपुराच आहे. कसा आहे, अपुरा आहे. त्याला म्हणतात एंट्री पॉईंट ऑफ, काय म्हणतात मित्रांनो याला, एंट्री पॉईंट ऑफ एनी सी प्रोग्राम. कोणताही प्रोग्राम करा तुम्ही सीचा, तर याचा हा एंट्री पॉईंट आहे. कळालं? ठीक आहे. थोडं तुम्हाला हे जड जाईल सुरुवातीला, पण हळूहळू तुमच्या लक्षात आलं. पण प्रॉपरली सगळे मी जे व्हिडिओ अपलोड करत आहे ते पाहून घ्या, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आणि तुम्हाला मी इम्पॉर्टंट क्वेश्चनसुद्धा देईल, कसं काय करायचं आहे ते. तर या केसमध्ये इंट ए बी सी ह्याला म्हणतात डिक्लेरेशन. काय म्हणतात हे तुम्हाला मी काय सांगत आहे डायरेक्टली, बिकॉज ऑफ इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला हळूहळू हे समजत जाईल. डिक्लेरेशन सेक्शन किंवा डिक्लेरेशन पार्ट म्हणतात त्याला. ठीक आहे. त्यानंतर ह्याला म्हणतात इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन काय असतं ते सगळं मी तुम्हाला सांगतो. ह्याला म्हणतात कम्प्युटेशन, म्हणजे कॅल्क्युलेशन. कम्प्युटेशनलाच काय म्हणतात, कम्प्युटेशन. त्यालाच काय म्हणतात, कॅल्क्युलेशन देखील म्हणतात. ठीक आहे. आणि ह्याला म्हणतात आउटपुट कसं मिळणार, तर इथं आउटपुट भेटतो. हे सगळं पार्ट आहे. तर आता मी तुम्हाला हे सिम्पल प्रोग्राम या केसमध्ये दाखवला. तुम्हाला मी सांगितलं होतं की स्ट्रक्चर ऑफ C++ प्रोग्राम मी सांगणार आहे. तर काय होतं आहे, या केसमध्ये हा व्हिडिओ खूप लांबवत जाईल. तर मी काय करतो, या केसमध्ये तुम्हाला हा प्रोग्राम समजून सांगतो, कसा करायचा, काय करायचा. ओके. आणि नेक्स्टमध्ये तुम्हाला ओव्हरऑल स्ट्रक्चर कसं होतं ते सांगतो, कारण हा व्हिडिओ खूप लांबवत जाईल त्या केसमध्ये. त्यामुळे मी तर असं सांगू इच्छितो. तर या केसमध्ये तुम्हाला हा सिम्पल प्रोग्राम मी दिलेला आहे. त्यासाठी ही कंपल्सरी आहे, तुम्ही कोणताही प्रोग्राम लिहा. तर यासाठी ही हेडर फाईल कशी आहे, कंपल्सरी लिहावीच लागते. कशी ही लिहावीच लागते. कोणती, लक्षात घ्या मित्रांनो, हॅश इन्क्लूड stdio.h. S means standard, ST means standard, STD means standard, I means input, O means output. STD means standard, I means input, O means output .h. जर तुम्हाला एखादी तुम्हाला हेडर फाईल बनवायची असेल तर त्याला .h हे एक्सटेन्शन लावावं लागतं. जर तुम्ही पाहिलं तर सपोज तुम्हाला एखादी फाईल TXT मध्ये पाहिजे, तर तुम्ही लास्ट त्याच्या .txt असं लावता, मग ती TXT बनते. .pdf लावलं ती PDF बनते. .ppt लावल्यावर ती PPT मध्ये रूपांतर होते. तर या केसमध्ये .h लावलं ती हेडर फाईल बनते. हेडर्स फाईल्समध्ये असे फंक्शन असतात की ज्याचा वापर करून आपण इनपुट आणि आउटपुट हे दोन्ही ऑपरेशन्स परफॉर्म करतो. तर या केसमध्ये तुम्ही पाहिलं तर प्रिंटफ नावाचं जे फंक्शन आहे ना, ते कोणत्या हेडर फाईल म्हणून आलं माहिती आहे का, तर stdio.h या हेडर फाईल म्हणून आलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला समजत असेल थोडंफार समजलं तरी चालेल, कारण ही सुरुवातीची तुमची फेज असेल डिप्लोमा फर्स्ट इयर सेकंड सेमसाठी. आणि या केसमध्ये तुम्हाला हे मी सांगितलेलं आहे, stdio.h हॅशला म्हणतात प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह. काय म्हणतात, प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह असं म्हणतात. जे फक्त हॅश आहे ना त्याच्याशिवाय जे पुढचं लिहिलं ना त्याचा काहीच उपयोग नाही. जर तुम्ही हे काढून टाकलं, बघा एरर आला, ह्याला म्हणतात, हे जे येतं ना ह्याला एरर आहे. काय, 2 एरर्स जनरेटेड. ते काय म्हणतंय, ज्याला ह्या हेडर फाईलला ॲक्टिव्ह होण्यासाठी काहीतरी मागं साईन आहे, ते साईन म्हणजे काय, त्याला हॅश म्हणतो आपण. त्याला आपण काय म्हणतो, हॅश म्हणतो. ते म्हणून त्याला हॅश कसं व्हायचं, याला हॅश इन्क्लूड. ते म्हणते इन्क्लूड कर. काय इन्क्लूड कर, एखादी हेडर फाईल ज्याच्यामध्ये फंक्शन्स आहे जे की तू वापरणार आहेस. तर यामध्ये 2 फंक्शन आपण मेजरली वापरतो, printf आणि scanf. काय वापरतो, printf आणि scanf. तर या केसमध्ये हे printf आहे आणि scanf आहे. प्रत्येक कंपायलर सॉफ्टवेअर असतील तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम करतात. तर तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या कॉलेजमध्ये बऱ्यापैकी टर्बो C++ नावाचं किंवा टर्बो C नावाचं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरतात फॉर दॅट रनिंग दॅट C प्रोग्राम.
का? कारण ते बेसिकसाठी म्हणजे बेसिक फेजसाठी ते खूप छान आहे. मीही ते वापरलेलं आहे. मीही तेच वापरत होतो. बट ज्यांच्याक पण घरी तुम्ही रूमवर असाल तर त्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी फोनवर लॅपटॉप नसेल तर फोनवर तुम्ही हे सहजतेने करू शकता. ठीक आहे. तर हे कम्प्युटेशन सी इक्वल टू ए प्लस बी हे सिम्पल मॅथमॅटिक्सच आहे हो. बघा इंट ए बी सी लक्षात घ्या. सी काय म्हणतं माहिती आहे का? सी म्हणतं जर तुम्हाला एला तुम्ही व्हॅल्यू दिली 10 आपण सिम्पल लिहितो ना वहीमध्ये ए इक्वल टू 10 बी इक्वल टू 5 त्याच पद्धतीने इथं लिहिलेलं आहे सी इक्वल टू ए प्लस बी करतो तसंच. पण आपण जसं म्हणतो ना पण ह्याला आउटपुटला प्रिंट करायचं आहे. हे तुम्हाला दिसत आहे ना ह्याला म्हणतात आउटपुट आणि हे जे लिहिलं आहे ना सगळं ह्याला म्हणतात इनपुट. म्हणजे 10 लाईनी लिहून आपल्याला एकच लाईन आउटपुट आलं. 10 लाईनी लिहून आपल्याला एकच लाईन आउटपुट आलं. मग लक्षात घ्या मेहनत ही जास्तच करावी लागते एखाद्या फळासाठी. फळ एकच मिळतं पण त्यासाठी हजारो मेहनत करावी लागते हे लक्षात घ्या. तर हॅश इन्क्ल्यूड stdio.h म्हणजे std मीन्स काय स्टँडर्ड, आय मीन्स काय इनपुट, ओ मीन्स काय आउटपुट.h. मी ह्याच्यावर भर का द्यायला लागलोय कारण हे तुम्हाला माहीत पाहिजे. तुमची ओरल असते त्यावेळी सुद्धा बेसिक क्वेश्चनमध्ये हा विचारला जाऊ शकतो. सुरुवातीच्या फेजमध्ये, अंतिम फेजमध्ये असले क्वेश्चन विचारले जात नाही हे लक्षात घ्या. ओके. इंट मेन हा जो मेन आहे ना मेन इट इज अ एंट्री पॉईंट. कोणताही प्रोग्राम लिहा तो या 2 कर्ली ब्रेसेस ह्याला कर्ली ब्रेसेस म्हणतात त्याच्या आतच लिहिला जातो तरच नव्हतं. आता तुम्ही म्हटलं सर तर हे एक काम करूया ह्याला कॉपी करूया. केलं कॉपी आणि ह्याला बाहेर लिहूया. दिस इज दॅट गिव्स अन एरर. हा एरर देतो. का देतो? बिकॉज ऑफ ते म्हणतं मेनमध्ये मेन हा असा एंट्री पॉईंट आहे त्याच्याशिवाय कोणताच प्रोग्राम पूर्ण होऊ शकत नाही सीमध्ये. तर म्हणजे बऱ्याच प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये नाही सगळ्याच मेजर म्हणलं चालेल बट आपण सी बघत आहे तर सीमध्ये तर मेन हा लिहावाच लागतो. इंट मेन. तर तुम्ही टर्बो वापरत असाल तर तुम्हाला एक हेडर फाईल इन्क्लूड करावं लागते. इन्क्लूड conio.h जर हेडर तर तुम्ही टर्बो सी किंवा C++ वापरत असाल तर हॅश इन्क्लूड conio.h जे CON आहे ना त्याला कन्सोल म्हणतात. कन्सोल म्हणजे काय? जो आउटपुटशी खेळतो, जो आउटपुटशी खेळतो त्याला कन्सोल म्हणतात. त्याला काय म्हणतो? कन्सोल. इनपुट आउटपुट.h आय मीन्स इनपुटच ओ मीन्स आउटपुट. बघा जे stdio.h आहे ना त्याच्यामध्ये 2 फंक्शनचा समावेश होतो. पहिला म्हणजे printf आणि दुसरा म्हणजे scanf. पहिला म्हणजे printf आणि दुसरा म्हणजे scanf. आणि जो conio.h आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा 2 येतात. पहिला म्हणजे क्लिअर स्क्रीन, दुसरा म्हणजे गेट ch. जर तुम्ही टर्बो वापरत असेल तर जर तुम्ही सिम्पल हे वापरत असाल मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला वापरण्याची अजिबातच आवश्यकता नाही आहे. समजलं? ठीक आहे. तर हे conio.h मधला पॉईंट आहे. conio.h हेडर फाईलमधला हा पॉईंट आहे. तर या केसमध्ये तुम्हाला सांगायचं गेलं मित्रांनो तर तुम्हाला कळत असेल डिक्लेरेशन सेक्शन कोणताही सी प्रोग्राम लिहित असताना डिक्लेरेशन इज मस्ट. जर तुम्हाला =10 करायचं असेल तर त्याच्यात इंट ए कॉमा बी कॉमा सी असं लिहावं लागतं किंवा इंट ए तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. कसं? असं इंट ए असं लिहू शकता, इंट बी असं लिहू शकता, सेपरेटली लिहू शकता. समजते का थोडंफार? तर असं सुद्धा बघा तोच आउटपुट आला. बट आधी काय ह्याला परत इनिशियलाइज केले म्हणजे याला असाइन केले. काय असाइन केलंय? ए इक्वल टू 10 आणि बी इक्वल टू 5. जे इक्वल टू आहे ना त्याला म्हणतात असाइनमेंट ऑपरेटर. काय म्हणतात त्याला? असाइनमेंट ऑपरेटर. सो वी कॅन डू इट हिअर. वाय वी रिक्वायरिंग दॅट? इन दॅट केस वी आर रिक्वायरिंग. का रिक्वायर करत आहे आपण हा? तर या केसमध्ये इंट ए बी सी आपल्याला वापरावा लागतो आणि वापरताना आपल्याला हे करावं लागतं. ठीक आहे. बघा एरर आला. तर यूज ऑफ अनडिक्लेअर्ड आयडेंटिफायर ए आणि यूज ऑफ अनडिक्लेअर्ड आयडेंटिफायर बी आला का? ते म्हणतं आधी डिक्लेअर करा. हे तुम्हाला दिसत असेल तर आधी ते म्हणतं डिक्लेअर करा त्यानंतर काय करा? असाइन करा. थोडंफार समजलं तर
हा आपला पहिलाच प्रोग्राम आहे, तर थोडंफार समजलं असेल तर चालेल, बाकी एवढं टेन्शन काही घ्यायचं नाही. ओके, सिम्पल आहे लँग्वेज ही. बघा झालं कारण, ठीक आहे. असं करायचं. सपोज तुम्ही एक डिक्लेअर केलाच नाही, तर 100% एरर म्हणा. ते म्हणते सीला मी कुठं पाहिलेलंच नाही, त्याला डिक्लेअर केलं नाही, ह्याला म्हणतात डिक्लेरेशन. तुम्हाला सांगितलेलं आहे इंट बी, इंट ए, ह्याला डिक्लेरेशन म्हणतात. सो इंट सी. बाकीचे तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही मी जे सांगतोय तेवढंच लक्षात घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्ही. सो हॅश इन्क्लूड stdio.h, इंट ए, इंट बी, इंट सी, ए इक्वल टू 10, बी इक्वल टू 5 हे तुम्ही लक्षात घ्या. आणि सी इक्वल टू ए प्लस बी आणि प्रिंट एफ करून मी सेफ. आता जर तुम्हाला आउटपुटला टाकायचं, जर मी तर प्रिंट एफ हे केलं नाही, हे प्री डिफाईंड फंक्शन आहे जे की सिस्टीमनं अगोदरच हे शोधून ठेवलेलं आहे डेनिस रिचनं. तर त्यामुळे ह्याला जर कमेंटमध्ये टाकलं तर आउटपुट तर काहीच येणार नाही. बघा आला का नाही. जर एखादं गोष्ट तुम्हाला जर आउटपुटला दाखवायची असेल तर हे फंक्शन वापरलं जातं. रिटर्न 0 का, इंट जर लिहिला तर रिटर्न काहीतरी करावं लागतं, बिकॉज इंटची डेफिनेशन आहे इंट कॅन बी रिटर्न. इंटची डेफिनेशन काय, इट कॅन बी रिटर्न. आता इंट एला रीड कसं करायचं लक्षात घ्या. ए इज अ व्हेरिएबल ऑफ टाईप इंट, बी इज अ व्हेरिएबल ऑफ टाईप इंट, सी इज अ व्हेरिएबल ऑफ टाईप इंट. ए हा व्हेरिएबल आहे मित्रांनो, ए बी सी हा व्हेरिएबल आहे. आणि जे 10, 5 हे त्यांना व्हॅल्यूज असाइन केलेल्या आहेत. काय म्हणतात त्यांना, 10, 5ला व्हॅल्यूज म्हणतात. ह्याला म्हणतात ए इक्वल टू 10, बी इक्वल टू 5 त्यांना म्हणतात इनिशियलायझेशन. इंट ए, इंट बी, इंट सी त्याला म्हणतात डिक्लेरेशन. ठीक आहे. हा सिम्पलसा प्रोग्राम आहे. हे तुम्हाला समजलं असेल प्रॉपरली. तुम्ही हा प्रोग्राम ट्राय करा स्वतः. मी जो ॲप सांगितला तो ॲप डाउनलोड करून घ्या, लगेच डाउनलोड करून घ्या. प्ले स्टोअरला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देण्याची काहीच आवश्यकता नाही. प्ले स्टोअरला जावा, कोडिंग सी म्हणून टाईप करा, तर तुम्हाला तिथं खाली ॲप दिसेल, म्हणजे त्याचा इंटरफेस दिसेल. मी तुम्हाला इंटरफेस दाखवलेला आहे, तो इंटरफेस आहे. आणि त्याला डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा, बिकॉज प्रॅक्टिस इट्स मस्ट इम्पॉर्टंट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस काय बनवतं, माणसाला परिपूर्ण बनवतो, हे लक्षात घ्या. सो आता तुम्हाला मायनस करायचं असेल तर कसं करणार, सिम्पली काय करायचं, ह्याला मायनस करायचं. होणार का मायनस, बघा आला का. म्हणजे आपण जे कॅल्क्युलेटरवर करतो ना, कसं करतो कॅल्क्युलेटरवर आपण, बघा कॅल्क्युलेटरवर सिम्पल आपण असं करतो 10 - 5. हे कोडिंगच्या भाषेत कसं करायचं, तर असं करायचं. तर प्रत्येक लँग्वेजची वेगवेगळे काय असतात, कोडिंगचे हे असतात, कीवर्ड्स असतात. लँग्वेज वेगवेगळे असते प्रत्येकाची. तर सीची लँग्वेज अशी आहे. तर हे जे एक सिम्पल स्ट्रक्चर आहे हे तुम्हाला इथे मी दाखवलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे स्ट्रक्चर. तुम्हाला 101% क्वेश्चन विचारला तर डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ सी लँग्वेज. मी तुम्हाला ते नोट्समध्ये म्हणजे एखाद्या वहीवर एक चांगल्या अक्षरामध्ये तुम्हाला ते स्ट्रक्चर एक्सप्लेन करून दाखवतो. अतिशय महत्त्वाचं आहे ते स्ट्रक्चर, कारण त्या स्ट्रक्चरवरच तुम्हाला क्वेश्चन विचारला आणि ते क्वेश्चन तुम्ही प्रॉपरली करा. कारण कॉलेजमध्ये सुद्धा हा क्वेश्चन तुम्हाला घेणार आहे, हे लक्षात घ्या. पेपरमध्ये सुद्धा UTमध्ये विचारलं जाऊ शकतं. आणि माझ्या चॅनल झालं तर तुम्हाला मी इम्पॉर्टंट क्वेश्चन देखील देईनच, त्यात काय प्रॉब्लेम नाही. सो इंट ए, इंट बी हे तुम्हाला समजलं असेल. इंट ए कसं डिक्लेरेशन सेक्शन. जो पहिला 5, 6, 7 लाईन आहे ना, त्याला म्हणतात डिक्लेरेशन सेक्शन. जे ए इक्वल टू 10 आहे, बी इक्वल टू 5 त्याला म्हणतात इनिशियलायझेशन सेक्शन. सी इक्वल टू ए मायनस बी, तिथं ऑपरेशन परफॉर्म केलं, मायनस ऑपरेशन 2 ऑपरंडमध्ये. ऑपरंड म्हणजे काय, ए बी सी हे व्हेरिएबल आहेत पण अल्सो ऑपरंड्स आहे. मायनस हे ऑपरेटर आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. तर हॅश इन्क्ल्यूड STDला काय म्हणतात, स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच. कोनिओ डॉट एच आठवलं का, मी सांगितलं टर्बोमध्ये वापरतात. CONला म्हणतात कन्सोल, आयला म्हणतात इनपुट, ओला म्हणतात आउटपुट. मीन्स कन्सोल इनपुट आउटपुट डॉट एच असं म्हणतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. जे की stdio.h हेडर फाईल्स आहे, त्यामध्ये 2 फंक्शनचा मेजरली वापर होतो. पहिला म्हणजे प्रिंटएफ, सेकंड म्हणजे स्कॅनएफ. परत आहे कोनिओ.h, त्याच्यामध्ये 2 फंक्शनचा, पहिला म्हणजे क्लिअर स्क्रीन, दुसरा म्हणजे गेट ch. एवढंच या लेक्चरमध्ये लक्षात ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जमल्यास शेअर देखील करा. धन्यवाद मित्रांनो.